गेल्या 11 दिवसापासून या ठिकाणी केळी अनुदानाचा घोटाळा जो झालेला आहे त्याच्या संदर्भात उपोषणकर्त्या सौभाग्यवती अरुणाबेन नानाभाई पाटील या 11 दिवसापासून या ठिकाणी उपोषण करतायत त्यांना न्याय मिळवण्यासाठी, परंतु प्रशासन त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारे कुठल्याही पद्धतीने लक्ष द्यायला तयार नाही। आता आपण उपोषणकर्त्यांचं ज्या भावना आहेत त्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत। ताई काय म्हणणार, गेले 11 दिवस या ठिकाणी आपल्याला न्याय मिळत नाहीये, याबाबत आपली काय भूमिका है थोड़क्यात अपन मांडायची। पिछले 11 दिन से अरुणाबेन यहाँ पे उपोषण के लिए बैठी है, लेकिन प्रशासकीय अधिकारी व्यक्ति या जो भी कह सकते हैं जो प्रशासन के अंतर्गत है, उनको शायद कुछ कार्रवाई कैसे की जाए या नहीं की जाए इनका शायद उनको नॉलेज नहीं है। कलेक्टर मैडम से आदेश आया, तहसीलदार सर ने आदेश दिया कि गुना दाखिल करना चाहिए, लेकिन गुना दाखिल करने के लिए वो बजाज आइलैंड्स कंपनी को कह रहे हैं। हालांकि बजाज आइलैंड्स कंपनी ने खुद ने उसमें जो चोरी हुई उसमें वो शामिल है, मतलब चोर को बताया जा रहा है कि आप गुना दाखिल किए, लेकिन अभी जिला कृषि अधिकारी आए हैं, उन्होंने आदेश दिया है और तालुका कृषि अधिकारी जो है उनको आदेश माध्यमातून आपली एक या ठिकाणी प्रतिक्रिया हवी। केळी अनुदानाच्या संदर्भात तहसील कार्यालयाच्या समोर एक शेतकरी महिला गेल्या 11 दिवसापासून उपोषण करतायत। तर आपल्या विभागाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकाऱ्यांची आम्ही त्या दिवशी भेट घेतली, तर त्यांचं म्हणणं असं आहे की या प्रक्रियेमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर आपण एक जिल्हा कार्यालयाचे अधिकारी म्हणून या उपोषणाच्या संदर्भात आपण काय कारवाई केली ती थोडक्यात आमच्या चॅनलला आपण माहिती द्यावी ही विनंती। नमस्कार। असे काही तक्रारीच्या अनुषंगाने जर उपोषणे अथवा अर्ज प्राप्त झाल्यास प्रथम मान्य तहसीलदार तत्कालीन ज्या तालुक्याचे आहेत त्यांच्याकडे तक्रार निवारण समितीची बैठक होते। सदर तक्रार निवारण समितीची बैठक तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेने पूर्ण झाली। सदर बैठकीमध्ये साधारणतः 1,88,000 रुपयाचा कंपनी प्रतिनिधी व शेतकऱ्याने अपहार किंवा संगतमताने सदर पैसे काढून घेतल्याचं निदर्शनास आलेले आहे। त्यामुळे तहसीलदार महोदयांनी सदर विमाधारकावरती व कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याबाबत आदेशित केलेले आहे। त्याप्रमाणे तालुका कृषी अधिकारी सध्या आपलं जे शिरपूर पोलीस स्टेशन आहे तिथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत। धन्यवाद साहेब। आपल्या माध्यमातून जी कार्यवाही या प्रकरणामध्ये केली गेलेली, तर आम्ही आपल्याकडनं अपेक्षा करतो की लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचं उपोषण आपल्या माध्यमातून सुटावं, कारण त्यांची तब्येत बरीच खालावलेली आहे। तर आपण दिलेली माहितीबद्दल बळीराजा न्यूज चॅनलच्या वतीने आपले आम्ही या ठिकाणी आभार मानतो। बळीराजा न्यूज चॅनल कॅमेरामन भगवान सिंग जमादार यांच्यासह संपादक मनोहर पाटील